नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी हुबळीकर आणि माझ्या हुबळीकर्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी परिसर अभ्यास 1 मधील पहिला धडा, प्राण्यांचा जीवनक्रम. आता बघा, प्रत्येक प्राणी असतात, त्या लोकांचा जीवनक्रम असतो. आता आपण माणसं आहोत, आपण जन्माला आलो, मग आपण लहानपासून मोठे 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 होतो, पण आपण आहे तसेच मोठे होतो. पण असे काही प्राणी आहेत ज्यांचे वेगवेगळे रूप घेऊन त्यांना ते मोठे होतात. ठीक आहे, तर आता ह्या धड्यामध्ये काय शिकवलं आहे बाबा ते आपण बघूया. सांगा पाहू. आता इथे बघा, तुम्हाला कुत्री दिसत आहेत आणि त्याची पिल्लं दिसत आहेत. ठीक आहे, आता कुत्र्याची पिल्ले आणि त्याची आई पहा, त्यांच्यात साम्य दिसते का? साम्य म्हणजे समानता, सारखेपणा दिसतोय ना आपल्याला. रंगबिंग जाऊ द्या, पण कान, डोळे, शेपूट, त्यांच्या अंगाची रचना, 4 पाय, 1 शेपटी, 2 कान, 2 डोळे, 1 नाक, 1 तोंड, 1 जीभ दिसतंय ना आपल्याला. तर फुलपाखरू आणि अंड्यातून बाहेर पडलेली फुलपाखराची अळी पहा आणि त्यांच्यात साम्य दिसते का? आता बघा, हे आहे फुलपाखरू आणि ही त्याच्या अंड्यामधून बाहेर आलेली अळी. ते चौकोनामध्ये दिसते ना तुम्हाला, ही आहे अळी. सारखे आहेत का ते दोन्ही सुद्धा? नाही, तर दोघांमध्ये भरपूर फरक आहे. तर हेच काय फरक आहे आणि कसा आहे त्याचा प्रवास, आपण हे जाणून घेणार आहोत. सांगा पाहू. कोंबडी अंडी घालते, त्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात, हे तर तुम्हाला माहितीच आहे. मांजरीची पिल्ले अंड्यातून बाहेर पडतात का? आता तुम्ही बघितलं असेल ना तुमच्या सोसायटीमध्ये वगैरे, किंवा गावी असाल तर तुम्ही मांजरी कशी घालते पिल्ली, एकदम गोंडस गोंडस घालते की नाही? कधी बघितली का तुम्ही लोकांनी अंडी? मांजराची अंडी कधी बघितली का तुम्ही लोकांनी? नाही ना. मांजराची आपण काय बघितली? पिल्ले बघितली. तर मांजराची जी पिल्ले असतात ती तशीच जन्माला येतात, पण कोंबडी अंडी घालते आणि त्या अंड्यांमधून त्याचे पिल्ले बाहेर येतात, हो की नाही? तर प्राण्यांची वाढ. शेळीचे करडू आणि पूर्ण वाढ झालेली शेळी यांच्या रूपांत फारसा फरक नसतो. मांजरीची पिल्ले आणि मोठे मांजर यांच्यातही फारसा फरक नसतो. पिल्लू आईच्या पोटात वाढते, आईच्या पोटातून जन्म घेते. हे प्राणी अंडी घालत नाहीत, पण काही प्राणी अंडी घालतात, हे आपल्याला माहिती आहे, हो की नाही? माणसं घालतात का अंडी? नाही. गाय अंडी घालते का? नाही. बकरी, शेळी, मेंढी अंडी घालतात का? बघितलेत का तुम्ही त्यांची अंडी कधी? नाही ना. तर ते काय करतात? पिलांना जन्म देतात, ते आईच्या पोटातून जन्म घेतात. आणि काही जी प्राणी आहेत ती अंडी घालतात. आता कोंबडीच्या पिल्ल्यांचा अंड्यातून जन्म. मुंग्या, फुलपाखरे, मासे, बेडूक, साप हे सर्व प्राणी अंडी घालतात. अधोरेखित करा हे वाक्य. हे काय करतात? अंडी घालतात. या प्राण्यांची अंडी सहसा आपल्या पाहण्यात येत नाहीत. काही अगदी चिंटुकल्या प्राण्यांची अंडी खूप लहान असतात, ती तर आपल्याला सहजासहजी दिसणारही नाहीत, म्हणून हे प्राणी अंडी घालतात हे आपल्या लक्षात येत नाही. आता बघा, मुंगीची अंडी तुम्ही कधी बघितलीत का? मी तर नाही बाबा बघितली कधी. तर अशी काही छोटी 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 प्राणी असतात, त्यांची अंडी तर आपल्याला दिसणार सुद्धा नाहीत, एवढे छोटे असतात. पण कोंबडी अंडी घालते हे आपल्याला नक्की माहीत असते की नाही? कोंबडीची अंडी सहज दिसू शकतील इतपत मोठी असतात. खाताना तुम्ही ऑमलेट, उकडून अंड, आणि मम्मी अंड्याची भाजी बनवते, भुर्जी बनवते, काय 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 बनवते अंड्यांपासून, हो की नाही? तर अंडी मोठी असतात हे आपल्याला माहिती आहे. नवा शब्द शिका. अंडी उबवणे. अंड्याचा ऊब देण्यासाठी कोंबडीने अंड्यावर बसून राहण्याला अंडी उबवणे म्हणतात. हे फार इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी, लक्षात ठेवा. तर अंडी उबवणे म्हणजे काय? तर कोंबडी अंड्यांना ऊब देण्यासाठी त्याच्यावर बसते, त्याला म्हणतात अंडी उबवणे.
कोंबडी अंडी घालते. अंड्यांमध्ये पिलांची वाढ होण्यासाठी उभेची गरज असते. त्यासाठी अंडी घातल्यानंतर कोंबडी अंड्यावर बसून राहते व अंडी उबवते. अंड्यांमधील पिल्ले हळूहळू वाढू लागतात. आता कोंबडी अंड्यांवरती बसते जेव्हा त्या अंड्यांना ऊब मिळते तेव्हाच त्या अंड्याच्या आतमध्ये पिल्ले तयार होतात. ठीक आहे. मग वाढ पूर्ण झाली की पिल्लू अंड्यांचे कवच फोडून बाहेर पडते. पिल्ले थोडी मोठी होईपर्यंत कोंबडी त्यांची काळजी घेते. नाहीतर मग ते पक्षी साप वगैरे खाऊन टाकतील ना त्यांना, म्हणून ती आपल्या पिल्लांची काय करते, काळजी घेते. माहीत आहे का तुम्हाला, जेव्हा कोंबडी अंडी उबवत असते तेव्हा ती अंड्याच्या काळजीपोटी आक्रमक बनते. आणि हा प्रश्न तुम्हाला 100% विचारला जातो परीक्षेमध्ये. अधोरेखित करा हे किंवा इम्पॉर्टंट लिहा. तर कोंबडी जेव्हा अंडी उबवत असते तेव्हा ती अंड्यांच्या काळजीपोटी आक्रमक बनते. कोंबडी का आक्रमक बनते, तर अंड्यांच्या काळजीपोटी ती आक्रमक बनते. जवळ कोणी गेले तर ती त्यांच्या अंगावर धावून जाते. तिला काय वाटतं, आता हे आले माझे अंडी घ्यायला, म्हणून ती काय करते, त्यांच्यावरती हल्ला करते. जरा डोके चालवा. कोंबडी आणि कोंबडीचे पिल्लू यांच्यात कोणकोणत्या बाबतीत सारखेपणा असतो? चोच असते त्यांना. कोंबडा असेल तर त्याला तुरा असतो, पंख असतात, 2 पाय, 2 डोळे, हो की नाही. हा काय आहे, त्यांचा सारखेपणा आहे. रूपांतरण. शेळीचे करडू आणि शेळी यांच्यात सारखेपणा आहे. कोंबडीचे पिल्लू आणि कोंबडी यांच्यातही सारखेपणा आहे. पण पाखराची अळी आणि फुलपाखरू यांच्यात मात्र खूपच फरक आहे. पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपात लक्षात घेण्याजोगी तफावत असणे यालाच रूपांतरण असे म्हणतात. कळलं का तुम्हाला? अतिशय महत्त्वाचं आहे रूपांतरण. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं. शेळीचे करडू आणि शेळी यांच्यात सारखेपणा आहे, हे झालं ना. बरोबर. पण फुलपाखराची अळी आणि फुलपाखरू यांच्यात मात्र खूपच फरक असते. पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्यात रूपात लक्षात घेण्याजोगी तफावत असते, यालाच रूपांतरण असे म्हणतात. फुलपाखरांमधील रूपांतरण. सुंदर आकाराची आणि निरनिराळ्या रंगाची फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक हिस्सा आहेत. फुलपाखराचे जीवन वनस्पतीच्या सान्निध्यात असते. फुलपाखरांची वाढ होताना त्यामध्ये अंडे, अळी, कोश आणि प्रौढ या 4 अवस्था असतात. त्यांच्यातल्या प्रौढ अवस्थेला आपण फुलपाखरू म्हणतो. अधोरेखित करा हे वाक्य. जेव्हा फुलपाखरू तयार होते तेव्हा त्याच्या कोणत्या 4 अवस्था असतात? हा प्रश्न 100% विचारला जातो परीक्षेमध्ये. तर अंडे, त्याच्यामधून येणारी बाहेर अळी, कोश आणि प्रौढ म्हणजे तयार झालेला मोठा फुलपाखरू, ह्या त्याच्या 4 अवस्था आहेत. अतिशय महत्त्वाचं आहे हे. बिबळ्या कडवा व त्याचे बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आढळते. त्याच्या उदाहरणावरून फुलपाखरांची वाढ कशी होते ते आपण पाहू. आता आपण कोणत्या फुलपाखराची वाढ बघणार आहोत? बिबळ्या कडवा. इथे दिलेलं आहे ना चित्र. छान आहे ना फुलपाखरू. मला फार आवडतात फुलपाखरू. तुम्हाला आवडतात की नाही? आवडतात ना. न आवडण्यासारखं काय आहे बाई त्याच्यामध्ये? आता बघा, हे रुईचं झाड आहे. रुई म्हणजे काय? कापूस. तर बिबळ्या कडव्याची मादी म्हणजे कोण? जी अंडी घालणारी असते ना, स्त्री. बिबळ्या कडव्याची मादी रुईच्या पानावर अंडी घालते. मादी म्हणजे मुलीच्या जातीला मादी म्हणतात आणि मुलगा म्हणजे नर असतो. ठीक आहे. आता मादी अंडी घालते, नर नाही घालत. पुरुष जन्म देतात का? मुलांना नाही, बायका जन्म देतात. अंडी कोंबडी घालते. कोंबडा घालतो का? नाही. तर मादी जी असते ती अंडी घालते
अंड्यांमधून 6 ते 8 दिवसांनी अळी बाहेर येते. कोणत्या पानावर टाकते तर रुईच्या. अधोरेखित करा हे वाक्य. रुईच्या पानावरती अंडी घालते. अंड्यांमधून 6 ते 8 दिवसांनी. किती? 6 ते 8 दिवसांनी अळी बाहेर पडते. फुलपाखराच्या अळीला सुरवंट म्हणतात. सुरवंट कशास म्हणतात? अधोरेखित करा हे वाक्य. ह्याचं उत्तर आहे फुलपाखराच्या अळीला सुरवंट म्हणतात. बघा हा सुरवंट सुद्धा किती सुंदर दिसतोय की नाही. फुलपाखराच्या सुरवंट अंड्यातून बाहेर पडतो तेव्हा भुकेने प्रचंड वाखलेला असतो. ज्या पानावर अंड्यातून तो बाहेर पडतो तेच पान कुरतडून खायला तो सुरुवात करतो. त्याचा खाण्याचा वेग फार मोठा असतो, त्यामुळे त्याची वाढ खूप झपाट्याने होते. आता बघा, तो जेव्हा अंड्यातून बाहेर पडतो तेव्हा त्याला लागलेली असते रखरख भूक. ठीक आहे. आणि मग तो ज्या पानावर त्याचा जन्म झालेलं असतं तोच पान तो काय करतो? खातो. आता तुम्ही बघितलेली असतील ना झाडावर खाल्लेली पाने बघितलेली असतात की नाही, अशी खाल्लेली पाने असतात. तर ते अशाच प्रकारे जी सुरवंट वगैरे असतात, अळी वगैरे असतात ते खातात आणि ते मग वाढ होते त्यांची. म्हणून तुमची मम्मी पप्पा तुम्हाला सांगत असतात, अरे खा खा, जेवा जेवा जेवा. खा म्हणजे तुम्ही खाता. वेफर, चिप्स वगैरे असे उटपटांग सगळे खाता तुम्ही, पण जेवण नको तुम्हाला. डाळ, भात, भाजी, चपाती, फळे बिळे नको. चॉकलेट्स द्या, चिप्स द्या, ते जास्त आवडतं तुम्हाला, हो की नाही. तर तुम्ही जर चांगलं जेवण जेवलात ना, कशी ही अळी बघा मोठी होते लवकर, तशी तुम्ही मोठे होणार आणि ताकद येणार तुमच्या अंगामध्ये. नवा शब्द शिका. कात. शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीरावरचे आवरण म्हणजे कात. म्हणजे वरची चामडी, शरीराच्या वरची जी चामडी आहे. आता खाऊन 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 तो काय होत जातो? जाड 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 होत जातो. तर त्याची जी वरती जी चामडी असते ती त्याला छोटी पडायला लागते आणि त्याचं शरीर मोठं मोठं होत जातं. आता तो काय करतो? पहिल्या 2 ते 2.5 दिवसात बिबळ्या कडव्याचा सुरवंट इतका वाढतो की त्याची कात त्याला पुरत नाही. त्याची वरची जी चामडी असते ती त्याला पुरत नाही. पण जुन्या कातीच्या आत वाढ झालेल्या शरीरावर नवीन कात येते. आता ज्या चामड्याच्या आतमध्ये त्याच्या अजून एक चामडी येते त्याला, ठीक आहे, आणि ती वाढू लागते आणि मग वाढ झालेल्या शरीरात नवीन कात येते. ती ढगळ असते. ढगळ म्हणजे कशी असते? सैल असते. त्या जुन्या कातीतून सुरवंट बाहेर पडतो, त्याला सुरवंटाचे कात टाकणे म्हणतात. मग तो काय करतो? वरची जी चामडी असते ती तो फेकून देतो आणि जी खाली तयार झालेली जी सैलसर चामडी असते ती त्याला ठेवतो आणि वरची जी चामडी असते ती टाईट झालेली असते ती तो काढून टाकतो. त्यालाच म्हणतात सुरवंटाने कात टाकले. ही क्रिया सापामध्ये सुद्धा होते, कात टाकण्याची. ते पुढे येईल तुम्हाला हळूहळू. पुन्हा तो वेगाने पान कुरतडून खायला सुरू करतो. परत हा फुकटसारखा खातोय आपला पान, खातोय 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 खातोय. पुन्हा त्याची झपाट्याने वाढ होते. 2 ते 2.5 दिवसांनी तो परत कात टाकतो. परत त्याच्या आतमध्ये एक चामडी तयार होते आणि वरची चामडी तो काढून टाकतो आणि आतली चामडीमध्ये तो राहतो. अशा रीतीने तो 4 वेळा कात टाकतो. अळी किती वेळा, सुरवंट किती वेळा कात टाकतो? तर 4 वेळा. अधोरेखित करा हे वाक्य. रिकाम्या जागाभरामध्ये विचारलं जातं. बिबळ्या कडवा. फुलपाखराचे फुलपाखरू सुरवंट अवस्थेत 10 ते 12 दिवस असते. तर त्याची सुरवंटाची अवस्था किती दिवस असते? 10 ते 12 दिवस. 5व्या वेळी वाढ पूर्ण झाली की सुरवंट आपल्या खालच्या ओठातून एक प्रकारचे रेशमासारख्या लांबलचक धागा काढतो. स्वतःभोवती तो धागा लपेटून घेत घेत छोटेसे आवरण तयार करतो. त्या आवरणाला कोश म्हणतात. वाढीच्या या अवस्थेला कोशावस्था म्हणतात. इथे बघा झाडाच्या फांदीवरती हे जे सुरवंट असतं त्याचे जे खालचं ओठ असतो त्या ओठामधून तो एक रेशमासारखा पदार्थ बाहेर काढतो आणि तो स्वतःला त्याच्यामध्ये गुंडाळून घेतो. हे बघा फांदीवर त्याने स्वतःला काय केलं आहे? त्याच्यामध्ये गुंडाळून घेतलेलं आहे. त्याला काय म्हणतात? कोशावस्था. कोशाच्या आत बिबळ्या कडवा 11 ते 12 दिवस असतो. लक्षात ठेवा हा. कोशाच्या आत बिबळ्या कडवा 11 ते 12 दिवस असतो. या अवस्थेत तो काहीही खात नाही.
पण त्याने स्वतःभोवती निर्माण केलेल्या आवरणाच्या आत त्याच्या शरीरात महत्त्वाचे बदल घडून येत असतात. पायाची लांबी वाढते, आकर्षक पंख निर्माण होतात. हे त्यांपैकी काही बदल आहे. इथे बघा आपल्याला दिसतंय ना या चित्रामध्ये, कोशाच्या आतमध्ये बघा त्याची होत आहे ती वाढ. कोशातून फुलपाखरू बाहेर निघताना बघा इकडे दाखवलेलं आहे तुम्हाला चित्र. हे त्यापैकी काही बदल. आवरणाच्या आत बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते. नंतर प्रौढ अवस्थेतले फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येते. सर्व फुलपाखरांची वाढ याच पद्धतीने होते. हे स्टेप्स आहेत त्यांच्या वाढीचे. ठीक आहे. अंडी, अळी, सुरवंट, त्याच्यानंतर फुलपाखरू, बिबळ्या कडवा, फुलपाखरू. माहीत आहे का तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या फुलपाखराची मादी कोणत्या प्रकारच्या वनस्पतीच्या पानावर अंडी घालणार हे ठरलेले असते. निरनिराळ्या प्रकारच्या फुलपाखरांचे अंड्यांमधून सुरवंट बाहेर येण्याचा काळ कमी जास्त असतो. आता वेगवेगळ्या प्रकारच्या फुलपाखरं आहेत, वेगवेगळ्या जातीची फुलपाखरे आहेत. तर त्यांची जी पानं असतात ती कोणत्या पानावरती अंडी घालतात ती वेगळी असतात. त्यांचे आकार लहान मोठे वगैरे असतात. ठीक आहे. वनस्पती पण त्यांची जी वेळ असतो ना त्याच्यामध्ये सुद्धा काही कमी जास्त होऊ शकतं. सुरवंटामध्ये खूप विविधता असते. निरनिराळ्या प्रकारचे सुरवंट निरनिराळ्या रंगाचे असतात. त्यांचे शरीर लांबुळके असते. असे सुरवंटांच्या अंगावर केसासारखे तंतू असतात. तंतू म्हणजे कसे बारीक केस. हे बघा ह्या त्यांच्या अवस्थाने वेगवेगळ्या प्रकारची इकडे निरनिराळी फुलपाखरे तुम्हाला दाखवलेली आहेत. माहीत आहे का तुम्हाला स्वच्छ निवडलेले धान्य आपण डब्यात भरून ठेवतो. तरीही काही दिवसांनी डब्याचे झाकण काढले तर त्यात किडे झालेले दिसतात की नाही. मम्मी बोलते अरे एवढं साफ करून सुद्धा ह्याच्यामध्ये किडे झाले रे बाबा, असं हो की नाही. तर नॉर्मली आपल्याला रवा आणि सगळ्यात धान्यामध्ये भेटतात. ते तर जाणार कुठे बिचारे जीव, आपल्या धान्यातच भेटतील ते आपल्याला. धान्याच्या गोदामात, वाण्याच्या दुकानात, आपल्या घरी अशा कुठल्याही ठिकाणी कीटक असू शकतात. कीटकाच्या मादीने या धान्यात अंडी घातली तरी ती आपल्याला दिसू शकत नाही, कारण की ती फार छोटी असतात ना, कारण ती आकाराने खूप लहान असतात. धान्य साठवलेल्या डब्यातील हवा आणि ऊब त्या अंड्याच्या वाढीस पुरेशी असते. आता जेव्हा मम्मी डबा बंद करून टाकते, पॅक बंद, मग त्याच्यामध्ये त्यांना उष्णता मिळते आणि त्याच्यातून त्या अंड्यामधून ते अळी बाहेर येते. म्हणूनच डब्यात त्यांची वाढ होत राहते. त्यांच्याही अंडी, सुरवंट, कोश, प्रौढ त्यांच्या पण सेम अवस्था आहेत. अंडी, सुरवंट, कोश आणि प्रौढ या अवस्था असतात. आपण डबा उघडतो तेव्हा धान्यात कीटक ज्या अवस्थेत असतात त्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात. मग जेव्हा आपण डबा उघडतो तेव्हा ते ज्या अवस्थेत असतात त्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात. आपण काय शिकलो? कोंबडीच्या अंड्यांमध्ये पिलांची वाढ होण्यासाठी कोंबडी अंडी उबवते. पूर्ण वाढ झालेले पिल्लू कवच फोडून बाहेर येते. फुलपाखराच्या वाढीच्या अंडी, अळी, कोश आणि प्रौढ या 4 अवस्था असतात. बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू रुईच्या पानावर अंडे घालते. अंड्यामधून अळी बाहेर पडते, तिला सुरवंट म्हणतात. पूर्ण वाढ झाल्यानंतर सुरवंट स्वतःभोवती एक आवरण तयार करतो, त्याला कोश म्हणतात. कोशातून पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू बाहेर पडते. त्यावेळी त्याला 6 लांब पाय असतात आणि आकर्षक पंख असतात. आणि तुम्ही बघितलंच असेल ना फुलपाखरू, आणि मला तर फार आवडतात फुलपाखरू. हे नेहमी लक्षात ठेवा, फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक भाग आहेत. गंमत म्हणून फुलपाखरे पकडणे, त्यांना दोरी बांधून ठेवणे चुकीचे आहे. हां, हे मात्र तुम्ही कधी करू नका हां मुलांनो. तर आपण काय करतो, ती फुलपाखरं बिचारी निष्पाप असतात ना, जसा आपल्याला जगण्याचा हक्क आहे तसाही त्यांनाही हक्क आहे की नाही. तर मुलं काय करतात मी बघितलं आहे, मुलं फुलपाखरांना पकडतात, त्यांच्या शेपटीला हे धागे बांधतात, त्यांची पंख घेऊन खेळतात. शिशी, हे ना महापाप आहे. त्यामुळे त्यांना स्वतंत्र बागडू द्या, त्यांना पकडू नका, त्यांचा छळ करू नका. ठीक आहे, ते निष्पाप जीव आहे, त्यांना त्यांच्या स्वातंत्र्याने आयुष्य जगू द्या. किती असतं रे त्यांचं आयुष्य,
फार कमी असतं त्यांचं आयुष्य, काही तासाचं किंवा काही दिवसांचं आयुष्य असतं त्यांचं. ते पण आपण काढून घेतलं त्यांच्याकडून तर पाप आहे की नाही ते. म्हणून प्लीज कधीही तुम्हाला जर असं माहिती नव्हतं आतापर्यंत तुम्ही केलं असेल तर जाऊ द्या, पण आता ह्याच्या पुढे स्वतःही करू नका आणि तुमच्या मित्रांनाही अशा चुकीची कामं करायला प्रोत्साहित करू नका. ठीक आहे. तर आपला हा जो धडा आहे झालेला आहे पूर्ण, आणि ह्याच्या प्रश्नांची उत्तरं मी शालिनी हुबलीकर चॅनलमध्ये तुम्हाला दिलेली आहेत. ठीक आहे. तर शालिनी हुबलीकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा आणि हुबलीकर्स मराठी चॅनलसुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मोफत आहे माझं चॅनल, त्यामुळे जास्तीत जास्त फॉरवर्ड करा जेणेकरून सर्व मुलांना घरी बसल्या चांगल्या प्रकारे अभ्यास करता येईल. ओके. चला तर मग आपण भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घरीच राहा आणि सुरक्षित राहा. काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जर काही शंका नाहीत तर एक थँक्स तर तुम्ही मला लिहू शकता, नाही घ्या. आणि लाईक करायला विसरायचं नाही माझे व्हिडिओ. प्रश्नांची उत्तरं पाहिजे असतील ना तुम्हाला तर अजिबात लाईक करायला विसरायचं नाही. ठीक आहे. चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.